नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जुल 24 भगवान की। देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नगर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मार्ट कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी श्रीराम कथेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुंदर कथानक सुनावलं होतं की ज्याच्या माध्यमातून हे रामायण आणि हे 12 वर्षाचा जो वनवासाचा प्रवास आहे तो निश्चितपणे अतिशय क्लिष्ट आणि अतिशय दुःखर असा बनला होता। ती घटना कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी सुनावली होती की ज्यावेळी इकडे लक्ष्मणाचं आणि खरदूषणचं युद्ध चालू होतं त्यावेळी तो रामाला खोट्या आमिषामध्ये आणि खोट्या भावनेमध्ये पाडून जो रावण आहे लंकाधिपती आहे तो निश्चितपणे सीताचं हरण करतोय। ही कथानक काल झालं होतं। आणि ज्यावेळी इकडे सगळ्या गोष्टी विचित्र घडतात आणि त्या घटना घडल्यानंतर तिकडं असं कथानक चालू आहे की सीता मैयाला वनामध्ये अशोक वृक्षाखाली निश्चितपणे थांबण्यासाठी ठेवलेलं आहे। आता रावण काय करतोय, आपल्या सगळ्या राण्यांना आणि जी मंदोदरी पट्ट राणी आहे तिला निश्चितपणे सांगतोय की त्या सीतेला कोणतीही गोष्ट कमी पडता कामा नये, तिची सगळ्या प्रकारने सेवा करा। आणि या अवस्थेमध्ये निश्चितपणे त्या 16,000 राण्या आणि मंदोदरी जी राणी होती ती सीतेची सेवा करण्यामध्ये होते। परंतु सीतेनं निश्चित रूपानं काही सेवा आणि काही खाण्यापिण्यास जर दिलं तर ती सीता काही होते फक्त मान खाली घालून फक्त श्रीरामांचं आणि लक्ष्मणाचं नामस्मरण करत होती। तिने संकल्प घेतला होता जोपर्यंत श्रीरामांचा आणि लक्ष्मणांचा संदेश येणार नाही, कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून मेसेज रूपामध्ये येणार नाही तोपर्यंत मी नाही 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग करणार आहे। ही भावना मनात तिने घेतली होती आणि ती साधनेमध्ये आपल्या रथ होती। या सगळ्या 16,000 राण्या आणि मंदोदरी सुद्धा
तिची नपर्यंत प्रत्येक गोष्टीने सेवा करण्याचा प्रयत्न आणि सगळ्या गोष्टी तिच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, पण ती कुठल्याही गोष्टीला तयार नव्हती. तिच्या मनामध्ये फक्त श्रीराम आणि श्रीरामच होते, दुसरी कुठलीही गोष्ट स्वीकारायला तीन काळ तयार नव्हती. त्यावेळी निश्चित रूपानं ज्यावेळी या सगळ्या गोष्टी असताना की निश्चित रूपानं रावण जो आहे, ही सगळी घटना तिथे चालू आहे. रावण प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून, त्या राण्यांच्या दासींच्या माध्यमातून त्या सीताला मनवण्याचा प्रयत्न करलाय, परंतु कुठलीही गोष्ट ऐकून ती सीता तीन काळ तयार व्हायला तयार नाही. त्यावेळी एक दिवस निश्चित रूपानं ज्यावेळी सीता जिथं बसली होती, ती रामाचं नामस्मरण करायला, त्यावेळी रावणाच्या मनामध्ये एक आयडिया येते की निश्चित रूपानं कसंही करून सीताला मनवणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्याकडे एक विद्या असते, त्या विद्येचं नाव आहे बेताली विद्या. त्या बेताली विद्याच्या माध्यमातून भयंकर सर्पांचे, राक्षसांचे आवाज आणि त्यांचे चेहरे, भूत पिशाच राक्षस यांचे चेहरे काढून निश्चित रूपानं तू रावणाचा स्वीकार कर हे सांगण्याचा प्रयत्न रावण करत होता. परंतु निश्चित रूपानं ज्यावेळी हे भयंकर सर्प असे तिच्या पुढे येणार, त्यावेळी ती विचार करणार की आम्ही ज्यावेळी आम्हाला वनवास प्राप्त झाला, त्यावेळी वनवासामध्ये जात असताना ज्यावेळी देशभूषण कुलभूषण मुनिरांच्यावर उपसर्ग आलता, त्यावेळी आम्ही तिथं उपस्थित असताना एवढे सगळे उपसर्ग होत असताना आम्ही भीत नव्हतो. हा तर उपसर्ग निश्चित रूपानं किंवा ही जी घटना माझ्या पुढ्यात वाल्या ही रावणाच्या माध्यमातून केलेली आहे, मला माहिती आहे मी भिणार. ते भूत पिशाच व्यंतर नाग या सगळ्यांचे आवाज वेगवेगळ्या प्रतिकृती बनवून सुद्धा त्याच्या माध्यमातून भीती घालण्याचा प्रयत्न केला. परंतु सीता एवढी मनामध्ये दृढ झाली की निश्चित रूपानं आम्ही देशभूषण कुलभूषणांच्या माध्यमातून हे सगळं केले आणि ती सीता देशभूषण आणि कुलभूषणांचं नाव करून त्याची पूजामध्ये रग्न झाली. मनातल्या मनात ती पूजा करायला लागली. कुणाचं? देशभूषण आणि कुलभूषण म्हणजे ज्यांचा उपसर्ग दूर केल्यामुळं त्यांना केवल्याची प्राप्ती होऊन ते तिथनं निश्चित रूपानं मोक्षाला गेले होते. वंशस्थ आणि वंशधर पर्वतावरून, त्याला तुम्ही आत्ताच्या भाषेमध्ये कुंतलगिरी असं म्हणताय की निश्चित रूपानं ती घटना आठवून त्या प्रसंगाच्या ठिकाणी सुद्धा ती आपल्यामध्ये स्थिर झाली आणि चारही प्रकारचा आहार आहे त्या संकल्प सोडायला तयार नाही. जोपर्यंत कोणताही श्रीरामांचा संदेश येत नाही, श्री लक्ष्मण भाई यांचा संदेश येत नाही, तोपर्यंत मी निश्चित रूपानं चारही प्रकारच्या आहाराचा त्यागच ठेवणार आहे. कुठलंही अन्न पाणी आदी काही ग्रहण करणार नाही हा संकल्प घेऊन ते बसले होते. आता एवढ्या सगळ्या नागाचे, विंचवाचे, भूत पिशाच राक्षस आदी सगळे भयानक निश्चित रूपानं सगळे विद्याच्या माध्यमातून सगळे प्रयोग केले तरी निश्चित रूपानं ही सीता कुठल्याही गोष्टीला तयार नाही म्हटल्यानंतर आता त्यावेळी निश्चित रूपानं जो रावण आहे तो रावण निश्चित रूपानं दुःखी होतोय. आणि जे काही झाले तरी रावण एवढा त्या सीतेवर मोहित होता की काही झाले तर ती सीता मला प्राप्त व्हायला पाहिजे ही भावना त्याच्या अंतरंगात होती. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, काही करून सीतेला म्हणून आहे. आणि एक दिवस तो उदास आपल्या सिंहासनावर बसला होता, तो उदास होता. त्यावेळी मंदोदरी ज्यावेळी नाही रावणाजवळ पोहोचते, त्यावेळी रावणाजवळ पोहोचल्यानंतर ती मंदोदरी निश्चित रूपानं म्हणते की निश्चित रूपानं हे स्वामी तुम्ही एवढे उदास काय? की निश्चित रूपानं ज्यावेळी मोठमोठे युद्ध होत होते त्यावेळी तुम्ही उदास कधी नव्हता. ज्यावेळी खरदूषणचं युद्ध चालू होतं त्यावेळी तुम्ही उदास नव्हता. शंभुकाचं मरण झाल्यानंतर ती बातमी ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही उदास नव्हता. परंतु आज असा कोणता प्रसंग तुमच्यावर आलेला आहे की त्यामुळे तुम्ही उदास दिसत आहात? त्यावेळी मंदोदरीला श्री रावण म्हणतोय की मी उदास असण्याचं कारण तुला खरं खरं सांगू. मंदोदरी म्हणते की हे स्वामी तुम्ही माझ्यावर कुठलीही गोष्ट न लपवता काही मनामध्ये तुमच्या उदासीचं कारण आहे ते खरं खरं सांगावं. आता तो रावण निश्चित रूपानं ज्यावेळी मंदोदरीनं ते शब्द काढल्यानंतर तो रावण तिला सांगायला चालू करतोय की मंदोदरी निश्चित रूपानं माझ्या मनामध्ये कुठल्या राजाचं, कुठल्याही गोष्टीचं आणि कुठल्याही संकटाचं दुःख किंवा नाही भय माझ्या मनामध्ये नाही. मी आज चिंतित दिसायला लागले किंवा चिंतामग्न दिसायला याचं मूळ कारण आहे की माझ्या मनात एकच भावना आहे, मी काही करून सीतेला प्राप्त करणार.
आणि कितीही प्रयत्न केले तरी सीता का नाही निचुरबानं मला प्राप्त होईन झाल्या म्हणून मी उदास आहे. त्यावेळी ही घटना झाल्यानंतर त्यावेळी मंदोदरी म्हणते की हे स्वामी, 3 खंडाचे अधिपती असणारे तुम्ही स्वामी, 3 खंडावर तुमचं राज्य आहे. एवढ्या निचुरपणा गोष्टींच्या बरोबर, बऱ्याच राजांच्या बरोबर, बऱ्याच देवतांच्या बरोबर युद्ध केला. त्या युद्धामध्ये तुम्ही जिंकला आहे, तुम्ही विजय मिळवलाय आणि एक साधी स्त्री वश होत नाही, तुम्ही करू शकताय. तुमच्याकडे त्या सगळ्या विद्या, सगळ्या साधना, सगळी शक्ती आहे. त्यावेळी निचुरपणा तो रावण मंदोदरीला म्हणतोय, जर विद्याच्या माध्यमातून, माझ्या शक्तीच्या माध्यमातून करायचं असतं तर 1 मिनिटामध्ये मी ते काम केलं असतं. परंतु ज्यावेळी अनंतवीर नावाची केवली होती, त्या केवलींच्याकडून नाही मी नियम घेतलेला आहे, कोणतीही स्त्री मला वध झाल्याशिवाय मी त्या स्त्रीवर कोणताही प्रसंग करणार नाही, हा माझा नियम आहे. त्या नियमामुळे मी काहीही करू शकत नाही, मी हतबल आहे आणि काहीही करून मला सीता हवी आहे. असं म्हटल्यानंतर मंदोदरी काय म्हणते माहिती काय, की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काही स्वामी भिण्याची गरज नाही. 1 मिनिटामध्ये मी जातो आणि त्या सीतेला की नाही तुमच्यासाठी वश करून मी तुमच्यासाठी की नाही तिला तयार करून इथं घेऊन येतो. रावण खुश झाला, परंतु मंदोदरीला माहित होतं ती सीता आहे. आतापर्यंत मंदोदरीला वाटत होते एक साधारण स्त्री आहे ती. या कथानकामधील मेन हिरोईन कोण असेल, मोन कलाकार रूपामध्ये कोण असेल आणि मेन पात्रामध्ये कोण असेल तर ती सीता मैया होती. हे मंदोदरीला लक्षात नव्हतं. मंदोदरी म्हणले हे काय काम किरकोळ आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, किरकोळ माणसांना किंवा किरकोळ गोष्टींना मनवणं किंवा वश करणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रभाव टाकून त्यांना वश करणे लई सोपं आहे. परंतु महापुरुषांच्या बाबतीत या गोष्टी 3 काळात लागू होत नाहीत. महापुरुष हे दुसऱ्याच्या वश होत नाहीत, तर दुसऱ्यांना आपल्या वश करतात. ही महापुरुषांची कहाणी आहे. त्यामुळे मंदोदरीचे हे शब्द ऐकल्यानंतर रावण आनंदित झालाय आणि तो रावण आनंदित झाल्यानंतर निचुरपणे मंदोदरी तिथे अति उत्साहानं, आता रावण खुश झाल्याने मंदोदरीला सुद्धा आनंद झाला की हे काम आता करून यायचं एका चुटकीमध्ये जाऊन. आणि मंदोदरी तिथे नकटे आपल्या दासींना घेऊन ती त्या वनामध्ये निश्चित रूपानं त्या अशोक वृक्षाच्या खाली बसलेली सीता होती त्या सीतेजवळ जाते आणि सीतेजवळ जाऊन सीतेला म्हणते की निश्चित रूपानं सीताजवळ शांत सीता खाली मान घालून बसलेली असते. त्यावेळी ती मंदोदरी जवळ जाऊन बसते आणि म्हणते, हे बघ सीते, की रावण 3 खंडाचा अधिपती आहे, 16,000 राण्या त्याच्या आहेत आणि निश्चित रूपानं तू जर निश्चित रूपानं त्याच्या गोष्टीला हो म्हणलीस तर ह्या 16,000 राण्या सुद्धा तुझ्या दासी बनतील. एवढं सगळं निश्चित रूपानं वैभव आणि त्याच्याजवळ एवढं वैभव आहे, त्या सगळ्या वैभवाची राणी तू बनशील. निश्चित रूपानं तू या गोष्टीला होकार दे. त्यावेळी सीता आतापर्यंत मान खाली घालून बसली होती, त्या अवस्थेमध्ये सीता मान वर काढताना मंदोदरीकडे चेहऱ्याकडे बघताना एक स्मित हास्य देऊन सीता म्हणते की हे मंदोदरी, तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती. तू जर खरोखर पतिव्रता स्त्री असतील तर निश्चितपणे तुझ्याकडून ही अपेक्षा माझी नव्हती की पतिव्रता स्त्रीनं दुसऱ्या पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता जे व्रत आहे ते भंग करण्याचा पुरुषार्थ कधी केला नसता. तू निश्चितपणे पतिव्रता आहेस की नाही याच्यावर मला संशय येत आहे. हे शब्द काढल्यानंतर मंदोदरी आता शब्द काढायचं का नाही कळलं तुम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये पतिव्रता स्त्री असणार आहे किंवा निश्चित रूपाने खरी पत्नी जी असणार आहे, धर्मपत्नी ज्याला म्हणलेला आहे, ती निश्चित रूपानं कुठल्याही अवस्थेमध्ये निश्चित रूपानं त्या आपल्या पतीला कधीही सोडणार नाही किंवा आपल्या धर्माला कधीही सोडणार नाही. ती खरी धर्मपत्नी असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ती सीता मैया एक पतिव्रत असणारी, उत्कृष्ट सदा संतोष व्रताचं धारण करणारी आणि आपल्या पतिराजांनाच पूर्ण विश्व मानणारी एक पतिव्रता धर्मपत्नी होती. त्यामुळे तिने निश्चितपणे एका शब्दामध्येच नाही मंदोदरीला सुद्धा जिंकलं. मी मगाशीच सांगितलं होतं, महापुरुषांच्या बाबतीत महापुरुषांना कोणीही किती आलं तर जिंकू शकत नाहीत, परंतु महापुरुष एका क्षणामध्ये कोणत्याही व्यक्तीला जिंकण्याची क्षमता आपल्यात ठेवतात, म्हणून ते महापुरुष असतात. त्यावेळी मंदोदरीच्या आता कुठल्याही गोष्ट ती निश्चित रूपानं बोलू शकत नाही. आणि त्यावेळी नाही सीता त्या
मंदोदरीला म्हणते की तुझ्या पतिराजाला रावणाला जाऊन सांग जा की जर तो 3 खंडाचा अधिपती असला, विद्याधर असला आणि कितीही मोठा राजा जर असला आणि कितीही मोठी संपत्ती असली तर माझ्या स्त्री रामांच्या पुढे ती सगळी संपत्ती ती मात्र सुद्धा नाही. हे म्हणल्यानंतर आता मंदोदरी निश्चित रूपानं काही बोलण्यास तयार नाही, ती शांत बसते. कारण की या शब्दानं ती निशब्द बनली होती. कोणताही शब्द ती बोलू शकत नव्हते. असे शब्द त्या सीतामय्यानं त्या मंदोदरी समोर काढले होते. आता निश्चित रूपानं हे गेल्यानंतर ही सगळी गोष्ट नाही मंदोदरी जाऊन रावणाला जाऊन सांगते की अशी घटना आणि 3 काळामध्ये ती सीता तुमची होणं शक्य नाही. त्यावेळी रावण चिडलेल्या अवस्थेमध्ये म्हणतोय की हे मंदोदरी, तू जर प्रयत्न करणार असली तर राहून दे, परंतु या गोष्टीत तू बोलू नकोस. एवढा मोहित तो झालता. विनाशकाली विपरीत बुद्धी. ज्यावेळी विनाशकाल जवळ येतोय त्यावेळी विपरीत बुद्धी चालत्या. कोण किती सांगितलं, कोण काय केलं तरी ते ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात. बोलू नको म्हणले तरी हा म्हणला तुम्ही बोलणार, करू नको म्हटलं तरी करणार. हा हुशार, सगळं तुम्ही सांगाले म्हणून बरं. या सगळ्या अवस्थेला निश्चितपणे कारण की त्यावेळी त्यांचा विनाशकाल जवळ असतो म्हणून या सगळ्या गोष्टी सुचतात. बोलायचे बोलतात, करायचे करतात आणि नको ते होत आहे. त्यामुळे चिंतन करा. आता एक प्रसंग असा कथानकला एक वळण मिळणार आहे की यामध्ये परत आणि एका पात्राची एंट्री होणार आहे की असं एक पात्र की ते सत्याची बाजू कधी न सोडणारे आणि पूर्ण नीतीचं आणि नीती तत्वांचं आणि ज्ञानाचे मर्मज्ञ असणारे व्यक्तिमत्व यांचा प्रवेश इथं होत आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं एका महलामध्ये रावणाचा जो भाऊ विभीषण तो आपल्या महलामध्ये बसला होता, त्यावेळी एका स्त्रीचा रुदन करण्याचा, किंकाळण्याचा आणि दुःख करण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतोय. त्यावेळी तो सगळ्या मंत्र्यांच्याकडून राजाकडून माहिती काढतोय की ही स्त्री कोण आहे. त्यावेळी एका मंत्र्याच्या माध्यमातून विभीषणला कळतंय की रावणानं निश्चित रूपानं रामाची पत्नी जो सीता आहे त्या सीतेला हरण करून आणलेले आहे आणि त्या अरण्यामध्ये निश्चित रूपाने अशोक वृक्षाच्या खाली तिला बसवले आणि ती रुदन करत आहे, ती आवाज काढत आहे आणि तिला दुःख झालेलं आहे, ते दुःख व्यक्त करत आहे, त्याचा आवाज येतोय. त्यावेळी तो विचार करतोय. विभीषण नीतिज्ञ आणि मर्मज्ञ आणि अतिशय नीतिवानाने ज्ञानी पुरुष होता. तो विचार करतोय की निश्चित रूपानं रावणानं रामाच्या पत्नीला निश्चित रूपानं हरण करून आणले म्हणजे भविष्यात आपल्यावर मोठं संकट येणार आहे हे फिक्स आहे. कारण की जो व्यक्ती खरदूषण सारख्या राजाचा, विद्याधराचा आणि शंभुक सारख्या विद्याधरचा निश्चित रूपानं मृत्यू करू शकतोय आणि सूर्य हाच नावाचा खडग जो व्यक्ती प्राप्त करू शकतो साधारण व्यक्ती नाही, तो महापुरुषांच्या कोटीत असणारा व्यक्ती आहे. म्हणून निश्चित रूपाने संकटाला सामोरं जायला आपल्याला तयार राहिलं पाहिजे. ही भावना विभीषणाच्या अंतरंगात झाल्यानंतर विभीषण आपल्या विद्यांच्या द्वारे पहिला आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी, कारण कितीही काय झालं तर पहिला निश्चित रूपाने भावाचं रक्षण करणार आहे. तो भावाचं रक्षण करण्यासाठी योजन मिलापर्यंत नाही निश्चित रूपाने लंकेच्या बाजूने एक अशी खाई काढून ठेवतोय की त्या खाईला पार करून कोणतंही सैन्य, कोणताही व्यक्ती, कोणताही पक्षी चिट पकडून सुद्धा तिथं पलीकडे जाऊ शकत नाही अशी व्यवस्था बनवून ठेवतोय. त्या विद्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या लंकेला बांधून ठेवतोय. कोसो मैलचं तिकडे निश्चित रूपानं ती खाई होती खोल आणि तिथं बऱ्याच विद्यांना तिथं मंत्रित करून ठेवल्यानंतर त्याच्यातनं आता कोणी येऊ शकत नाही अशी व्यवस्था झाल्यानंतर त्याला म्हणतात मायावी कोट. त्या मायावी कोटाची निर्मिती तो लंकेच्या भोवती करून ठेवते कारण की माझ्या भावाला कुठलाही धोका होऊ नये म्हणून. हे सगळं झाल्यानंतर आता त्याची भावना अंतरंगात होते की निश्चित रूपानं हे झाले तरी सुद्धा आपण रावणाबरोबर एकदा चर्चा करावी आणि रावणाला निश्चित रूपानं या चर्चेच्या माध्यमातून सांगावं. तो चर्चेला जाणार असतोय त्याचवेळी एक निश्चित रूपानं एक घटना समोर येते. कारण की सीता रुदन करत होती, सीता दुःख करत होती ती रामाच्या आणि लक्ष्मणाच्या नावानं. परंतु ज्यावेळी सीतेला हरण करत असताना रावणाबरोबर एक दुसरी घटना झाली. त्या घटनेचा उल्लेख मागं केला नव्हता, आत्ता करणं आवश्यक आहे म्हणून निश्चितपणे ती घटना आपल्या समोर येत आहे. कथानक आता एवढं क्लिष्ट होतंय की जो व्यक्ती लक्ष देऊन आणि पहिल्यापासून ऐकणार आहे त्यालाच कथानक कळणार आहे की कथानक काय आहे, श्रीराम कथा काय आहे.
ज्यावेळी निश्चित रूपानं जटायू पक्षिकने त्या सीतेला नेताना रोखण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी तिथंच एक ते सगळं चालू असताना रत्नजट्टी नावाचा एक विद्याधर होता. तो विद्याधर सुद्धा रावणाला रोखण्याचा प्रयत्न करत होता. ते गेल्या वेळी सांगितलं होतं, कारण आत्ता सांगणं आवश्यक होतं. आता प्रसंग तसा आलाय आणि पुढे घटना घडणार आहे, त्यामुळे सांगावले. आणि ज्यावेळी रत्नजट्टी विद्याधर का नाही त्या रावणाला रोखण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी रावण मनामध्ये विचार करतोय, आत्ता जर ह्याच्याबरोबर युद्ध करत बसलो तर हा विद्याधर आहे, विद्याधरवर मी विद्याधर जर युद्ध करत बसलो तोपर्यंत राम आणि लक्ष्मण जर आला तर निश्चितपणे ते मला भारी पडेल. म्हणून तो काय करतोय माहिती आहे, त्याच्याजवळ सगळ्या ज्या विद्या होत्या सगळ्या विद्यांचा मारा करून त्या रत्नचिटींच्या सगळ्या विद्या काढून घेतोय. ज्याप्रमाणे पक्षाला आकाशात उडण्यासाठी पंख आवश्यक असतात, जर पंख नसतील तर पक्षी आकाशामध्ये उडू शकत नाही. ज्याप्रमाणे नावेला पाण्यामध्ये पोहण्यासाठी हवल्यांची आवश्यकता असते, जर ते हवलं नसतील तर त्या नावेचा पाण्यामध्ये काही उपयोग होणार नाही, ती कुणीकडे बी भरकटू शकते. त्याचप्रमाणे विद्याधराजवळ जर विद्या नसतील तर त्या विद्याधराचा काही उपयोग होत नाही. तसंच या रावणानं त्या रत्नजटी विद्याधरच्या सगळ्या विद्या काढून घेतल्या, त्याला निष्बल केला आणि तो तिथं निघून गेला. ही घटना घडली होती. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तो जीवनामध्ये निश्चित रूपानं या ज्यावेळी घटना घडल्या आणि रत्नजटी जो निश्चित रूपानं विद्याधर होता, ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर त्यानंतर निश्चित रूपानं हा जो रत्नजटी विद्याधर होता तो विद्याधर निश्चित रूपानं ज्यावेळी की नाही या सगळ्या जीवनातून या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडत असतोय, त्यावेळी निश्चित रूपानं तो रत्नजटी विद्याधर इकडे श्रीरामांना मिळतोय. रामांना भेटला. रामांचा प्रवास सीतेचा हुडकण्यासाठी चालू होता. यासाठी घटना आत्ता प्रस्तुत केलेली आहे. आणि ज्यावेळी भेटल्यानंतर ज्यावेळी आता तुम्हाला माहिती आहे की या रत्नजटी विद्याधरच्या माध्यमातून आता रामाला निश्चित रूपानं बरीच मोठी सेना किंवा बरीच मोठे राजे आणि विद्याधर त्यांना प्राप्त होणार आहेत. आणि त्या विद्याधरांच्या बाबतीत तुम्ही बरेच काही काही कुसंगती आणि बऱ्याच काही काही गोष्टी बोलल्या असतात की वानर वंश. आत्ता लक्षात आलं बघा तुमच्या, वानर वंश जो होता तो वंश प्राप्त होणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तो वानर नुसता वंश होता, ते वानरासारखं माणसं नव्हती. ते सुंदर सुंदर शरीरवाले की नाही, त्यांचा वंश वानर वंश म्हणून प्रसिद्ध होता. परंतु त्यांच्यातले राजे विद्याधर हे अतिशय सुंदर सुंदर आणि देखणे कामदेवासारखं त्यांचं रूप होतं. परंतु ज्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या वानर वंशामध्ये निश्चित रूपानं बरेच राजे त्यांचा जन्म झाला होता आणि बरेच निश्चित रूपानं चांगले चांगले त्यांची निश्चित रूपानं सगळी व्यवस्था होती. आणि त्यांचं जे नगर होतं ते किष्किंधा नगरी जी होती त्या वानर वंशाची ती नगरी होती. आणि तिथे ते राजे विद्याधर निश्चित रूपानं आपलं क्रिया करत होते. आणि ज्यावेळी की नाही निश्चित रूपानं त्या किष्किंध नगरीचं की नाही राजा जो होता पहिला दशकंधर अर्धचक्री राजा, की जो रावण या नावाने ओळखला जात होता. किष्किंध नगराचा जो राजा होता जो त्याचं नाव होतं बाली. अनेक पात्राची एंट्री झाली बघा. आता बरेच पात्र येणार आहेत हळूहळू. तुम्हाला सगळं रामायण जे कळायला लागले ते आता क्लिष्ट बनणार आहे की कुठलं पात्र काय करले आणि कुठलं पात्र काय करणार आहे. हे पुढचं सगळं ऐकल्याशिवाय कळणारच नाही. निम्म्यात ऐकलो निम्म्यातनं गेलो, पहिला ऐकलं नाही, गोष्टी कळणार नाहीत. आता इथनं पुढचे जी कथानक आहे ते एका सेकंदाला टर्न होणार आहे. इकडे हे झाले, तिकडे हे झाले, इकडे हे झाले, इकडे हे झाले, ह्यांनी हे केले, त्यांनी हे केले, या सगळ्या गोष्टी आता रामकथेमध्ये चालू होणार आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी किष्किंध नगराचा जो राजा होता बाली, त्या बालीला वश करण्याचे भाव कुणामध्ये झाले, 3 खंडाचा अधिपती जो रावण होता त्याचे भाव झाले. आणि त्याने निश्चितपणे प्रतिज्ञा, कारण की बाली असा एक व्यक्ती होता, त्या बालीला वश करण्याचे का भाव झाले की बाली एक असा व्यक्ती होता की त्यानं जिनेंद्र भगवंतांच्या शिवाय कुणाचीही आराधना आणि साधना करायची नाही ही भावना किंवा प्रण आणि संकल्प नियम रूपामध्ये घेतला होता. त्यामुळे निश्चित रूपानं तो कुठल्याही गोष्टी करत नव्हता. आणि ज्यावेळी निश्चित रूपानं त्या रावणानं त्याच्यावर प्रेशर करायला प्रयत्न केला त्यावेळी त्या बालीला वैराग्य झालं
आणि वैराग्य झाल्यानंतर निश्चित रूपानं त्यानं सगळ्या राजपाटाचा आणि ग्रहपाटाचा त्याग केला आणि त्याने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळी आता कथानक असं रूपामध्ये येणार आहे, ते कथानक उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान तुम्हाला सांगणार आहेत. एक सुंदर कथानक की बघा, कोणी किती बलशाली असतात तर त्या बलशाली राजाला सुद्धा संकटातून दुःखातून जायला लागते. हा प्रसंग रावणाच्या बाबतीतला उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान आपल्या समोर प्रस्तुत करणार आहेत. की अतिशय सुंदर कथानक की रावणाच्या बाबतीत काय घडलं होतं आणि हे बाली किंवा तो निश्चित रूपानं विद्याधर जो रत्नजटी होता ते काय इथं पात्र आणले त्याचं उलगडा उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आजचं जे कथानक आहे ते आजचं कथानक आपल्याला एक कर्म सिद्धांत काय देत असेल आजच्या कथानकच्या माध्यमातून, तर एक गोष्ट लक्षात घ्या, आजचं कथानक आपल्याला कर्म सिद्धांताच्या माध्यमातून एक शिक देत आहे की निश्चित रूपानं जीवनामध्ये कितीही संकट आली, कितीही दुःख आलं, तर त्या दुःखामध्ये आम्ही निश्चित रूपानं आमचा धर्म, आमच्या व्यवस्था आणि आमची निश्चित रूपानं जी चारित्र्याची क्रिया आहे ती कधीच सोडता कामा नये. हा कर्म सिद्धांत आजच्या भागात मिळतोय. जसं सीतानं किती दुःख, संकट, भीतीचं वातावरण निर्माण झालं तरी सुद्धा ती कुठल्या याला संकटाला, दुःखांना, भीतीच्या वातावरणाला न घाबरता ती मनामध्ये फक्त श्रीरामांच्या विषयी चिंतन करत होती, एक पत्नीवत राहिली होती. असं चिंतन आमच्या जीवनात आम्ही हा कर्मसिद्धांत घेऊन करणं आवश्यक आहे. एवढाच भाग आजच्या कर्मसिद्धांत मिळतोय. मी एवढीच भावना करतोय की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आली तर त्या संकटामध्ये या महापुरुषांच्या चरित्रातून आपल्याला बोध मिळतोय. त्या संकटात न डमकता त्या संकटावर निश्चित रूपानं त्या संकटांना तोड देऊन त्या संकटावर विजय मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या जीवनात करा, एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख की सब साथी दुख में ना को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा ना को, मेरे राम मेरे श्याम.